नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती. आजचा जो भाग आहे हा आपण 3 विषयावर बोलणार आहोत. खूपच महत्त्वपूर्ण भाग आहे, तो पूर्ण तुम्ही पहा. जैविकचे काय फायदे झाले आपण ते बघणार आहोत प्रत्यक्ष. आणि दुसरा विषय आहे, तर आपल्या एक भाग राहिलेला होता की आपण अ, अळ्यांची विष्ठा आपण शेतात टाकत असतो आणि त्याचा फायदा. आणि 3 नंबरवर आपले हा एक भाग झाल्यानंतर आपण खत कसं देणार आहोत जमिनीमध्ये, याबाबतीत एक व्हिडिओ येणार आहे. नंतर शेडमध्ये टेम्परेचरसाठी व्हिडिओ येणार आहेत. कमी पैशात आणि कमी खर्चात आणि चांगल्या प्रकारचं ह्युमिडिटी आणि टेम्परेचर आपल्या अळीला ज्या प्रमाणात पाहिजे 24 ते 28 डिग्री तापमान आणि 60 ते 70% आर्द्रता, याप्रमाणे आपण रेशीम शेड कसं एकदम कमी पैशामध्ये स्वतःच थंड करू शकतो. आणि ॲटोमॅटिक आर्द्रता चालणार. आपण फक्त पाला द्यायचा अळीला आणि पेसिंग आणि चुना मारायचा, बस हेच आपल्याला काम करायचं असतं. बाकी टेम्परेचर आणि आर्द्रतेसाठी आपण खूप जास्त मेहनत घेणार नाही आहोत, कारण की आपण सगळं त्याच्यासाठी मशीन लावणार आहोत. बरेचसे व्हिडिओ असे असतात की आपल्या तुती बागेत रेशीम शेडवरती नौजल लावलेले असतात, पण बरेच शेतकऱ्यांचे फोन आलेले होते. आणि मी 2017 ला ज्यावेळेस रेशीम उद्योग शेतावर लागवड केली होती, तर मी पण बरेचशा व्हिडिओ बघितले होते. तर त्या व्हिडिओमध्ये मला असं जाणवलं आणि शेतकऱ्याचे फोनही आले होते की सर्वजण मिनी स्प्रिंकलर शेडवर लावतात, पण कोणी असं क्लिअर सांगत नाही की आपल्या शेडवरती किती एम एमचं नोझल लागणार आहे, त्याचं जे डिस्चार्ज आहे तो किती राहणार आहे, त्याचं साईज कितीपर्यंत ते पाणी देणार आहेत, आणि त्याला मोटर कोणती लागणार आहे, सोलर पॅनल कोणतं लागणार आहे. तर हे सारे बहुसंख्य प्रश्नाचे उत्तर आपण पुढच्या सिरीजमध्ये घेणार आहोत. पुढच्या सिरीज तुम्ही नक्की पहा. तुम्हाला पूर्ण प्रॉपर मोजमापाने आणि एकदम लिहून तुम्ही दुकानावर गेलेत तरी पण तुम्हाला ते सामान मिळून जाईल. अशा प्रकारे आपण ते स्वतः पूर्ण माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत. ते तुम्ही नक्की बघा. एक व्हिडिओ तुमचा आता येणार आहे खताबाबतीत, की जमिनीमध्ये खत दिल्यानं काय होते आणि जमिनीच्या वर खत दिल्यानं किती टक्के खतं वेस्ट जाते. आपण याचा व्हिडिओ पुढचा एक व्हिडिओ येणार आहे. त्याच्यानंतर सारे टेक्निकल व्हिडिओ येणार आहेत. चालू करूया आजच्या व्हिडिओला. आपण पहिलाच मुद्द्यावर येऊया, तर की आपण 7 दिवस शेतावरती आलेलो नव्हतो. 7 दिवसापूर्वीचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता की त्याच्यामध्ये पानाची साईज कशी होती, आणि आता तुम्ही बघू शकता किती काळोखी आलेली आहे याच्यामध्ये. याला म्हणतात जैविकचा होणारा परिणाम. चांगला परिणाम जैविकचा असतो, पण शेतकऱ्याला त्याचं सध्या तरी त्याच्या इकडे लक्ष नाही आहे. पण नक्कीच भविष्यात त्याचं लक्ष येणार आहे, कारण की जैविकशिवाय पर्याय नाही आहे रेशीम उद्योगाला. रासायनिकचे भाव अवघड वाढतात. आजच्या ॲग्रोवनमध्ये पण आहेत की DAPचे भाव वाढणार आहेत. तर DAPचे भाव वाढले तर शेतामध्ये आपण रासायनिक टाकण्याचं जे प्रमाण आहे, पैसा आणि प्रमाण हे दोन्ही आपल्याला मिळते जुळते ठेवावं लागणार आहेत, कारण की खताचे भाव हे खूप वाढलेले आहेत. आणि आपण जे रेशीमची अळीची विष्ठा जी आहे ते आपण फेकून देतात काही शेतकरी. त्याच्या बाबतीत खूप संभ्रम आहे, पण मी गेल्या 5 वर्ष झाले ते विष्ठा वापरत आहे. तो भाग आज मी आणलेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण हे विष्ठा जे आहे हे या प्रकारे आपण जमिनीमध्ये याचा पातळ थर आपल्या ज्या पट्टामध्ये टाकलेला आहे, आणि याच्यावरती आपण रोटर मारणार आहोत, जेणेकरून हे जे आहे जमिनीमध्ये मिक्स होणार आहे. मला याचा काय फायदा झाला हे मी तुम्हाला सांगत आहे. हे विष्ठा मी 15 दिवस उन्हामध्ये वाळू घालतो, की जेणेकरून त्याच्यामध्ये जे असणारे रोगराई आहे ते पूर्ण नॅचरली नष्ट होऊन आपल्या जमिनीत आपण ते विष्ठा टाकत असतो. त्या विष्ठेमध्ये जैविक तत्व तर खूप प्रमाणात आहेत, आणि बिनविषारी आपण स्वतः आपलं जे जैविक आहे ते तयार करून शेतामध्ये टाकतो. आणखीन त्याच्यात एक घटक असतो, तो म्हणजे आपण जे अळीवर चुना मारतो त्याचा फक्त आपण अळीलाच फायदा होत नाही, तर आपण जमिनीमध्ये दिल्यामुळे
त्या जमिनीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जे आहे हे आपल्याला दुसऱ्या खतातून द्यावायची गरज पडत नाही, कारण की आपण त्याच चुन्यामध्ये कॅल्शियमची पण कमतरता आपल्या जमिनीमधून कमी होऊन जाते. आणि कॅल्शियम प्रमाणात मिळाल्यामुळे आपल्या तुतीला जे आपल्या मानवाला जसं कॅल्शियमची आवश्यकता असतं आणि हाडं मजबूत राहतं, तसं हा शेंडा बघू शकता तुम्ही किती मजबूत शेंडा आलेला आहे. आणि काळोखी बघू शकता, याला एकही रासायनिक डोस अजून दिले गेलेला नाही आहे. पण मी देणार होतो तर पण 7 दिवस, याला 1 हप्ता लेट झालेला आहे, तरी पण याच्यामध्ये जे वाढ आहे चांगल्या प्रकारे होत आहे. तर दुसरा मुद्दा जो होता आपल्या शेतीमध्ये, याच्यामध्ये आपण रोटर आणि खतं कसे देणार आहोत. तर आपण खतं पहिला याच्यामध्ये रोटर करणार आहोत, कारण की हे जी जमीन आहे रोटर करून आपल्याला मऊ करायची आहे. आणि नंतर आपण त्याच्यावरती खतं देणार आहोत आणि परत याच्यावर रोटर मारणार आहोत, कारण की खत हे जमिनीमध्येच दिलं पाहिजे. जमिनीच्या वर टाकलेलं खत हे आपल्या पिकाला खूप कमी प्रमाणात मिळतं आणि आपला पैसा वाया जातो. तर रासायनिक खताचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी नक्की त्या विषयाकडे लक्ष द्यावे. आणि हे आपण रोटर केलेलं नाही आहे. आता रोटर केलेलं आपण जे ट्रॅक्टरने रोटर केलेला पट्टा दाखवत आहे. तर हे बघू शकता, हा आपला ट्रॅक्टर आहे. बघू शकता, हा आपला ट्रॅक्टर आहे. आणि हे जे विष्ट आहे पूर्णपणे आपण जमिनीमध्ये एकजीव केलेली आहे. आणि खतं पण आपण असेच एकजीव करून देणार आहोत. त्याचा पण आपण एक खताचा व्हिडिओ टाकणार आहोत. नंतर आपले व्हिडिओ जे आहेत ते स्प्रिंकलरच्या बाबतीत येणार आहेत, जे आपण टेम्परेचर आणि आर्द्रता शेडवरती घेत असतो स्प्रिंकलर. तर त्या स्प्रिंकलरमध्ये मला असं एक जाणवलं की जे नवीन शेतकरी असतात, मी पण एक 2017 पुढे लागवड केली होती, तर बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर बघत होतो, पण त्याच्यामध्ये अपुरी माहितीमुळे बरंचसं शेतकऱ्यांना त्रास जातो. तर आपण त्याच्यावर एक उपाय करणार आहोत. तो उपाय म्हणजे आपल्या शेडवरती जे मिनी नौजल लागणार आहेत, तर हे शेतकऱ्यांना याची पूरी प्रॉपर माहिती देणार आहोत की त्या नौजलचा डिस्चार्ज किती असणार आहे, किती त्याला प्रेशर लागणार आहे, कोणती मोटर लागणार आहेत, किती दूरपर्यंत ते पाणी देणार आहेत, शेडवर किती 50 फुटाच्या शेडवर किती नौजल लागणार आहेत, या प्रकारच्या माहिती आपण शेतकऱ्याला देणार आहोत. आणि कमी पैशामध्ये आपण ते कसं स्वतः तयार करून आपल्या शेडला लावून चांगलं उत्पन्न घेऊ, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि सगळे प्रयोग हे जे आहेत मी वापरूनच शेतकऱ्यासमोर देत असतो. तर त्याच्यावर तुम्ही एक विश्वास ठेवू शकता. आता आपण बघणार आहोत की आपल्या ट्रॅक्टरने रोटर कशा प्रकारे केलेला आहे. हे बघू शकता, हा ट्रॅक्टर आहे. आता बैलजोड्या तर काही जास्त राहिलेले नाही आहेत, पण हीच आमची बैलजोडी आहे. तर हे तुम्ही बघू शकता. आणि रोटर बघा किती छान पद्धतीने केलेला आहे. आता पुढचा जो भाग येणार आहे तो रासायनिक खत आपण जमिनीमध्ये कसं देणार आहोत, त्या बाबतीत एक भाग येणार आहे. नंतरचे व्हिडिओ जे आहेत ते आपण शेडवरती टेम्परेचरसाठी काय काय मशीनं लागणार आहेत यासाठी आपण टाकू. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला तो कसा वाटला हे नक्की कळवा. आणि नवीन आले तर चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही असेच नवीन प्रयोगातून आपल्यासाठी व्हिडिओ आणत असतो. तर नंतरच्या व्हिडिओ एक आपण अशा प्रकारे बनवू की शेतकऱ्यांचा त्याचा जास्तीत जास्त फायदा हो, हा एक उद्देश असतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोवर नमस्कार.